विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरात रेल्वे कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने खळबळ उडाली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप 2 जणांवर करण्यात आला आहे। लालजी राम सजीवन सरोज वय वर्ष 32 असे मृत तरुणाचे नाव असून तो भारतीय रेल्वेमध्ये फिटर पदावर कार्यरत होता। लालजी सरोज हे विरार पूर्वेतील जगन्नाथ अपार्टमेंटमध्ये एकटे राहत होते। पत्नी आणि मुले मूळ गावी गेल्याने ते घरात एकटेच होते। 13 मे रोजी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले। पोलिसांनी दरवाजा उघडून पाहणी केली असता लालजी हे घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आले। त्यांच्या गळ्यावर गंभीर जखम होती, तर घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकूही सापडला। त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणात मृताच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर धक्कादायक बाब समोर आली आहे। राकेश तिवारी आणि असलम शेख हे दोघेही लालजी यांना पॉस्को गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत तब्बल 5 लाख रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच त्यांना मारहाण करून जबरदस्तीने दारू पाजण्यात आल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे। मृत्यूपूर्वी लालजी यांनी आपल्या भावाला फोन करून मला लपून फोन करावा लागत आहे, ते मला सतत धमकावत आहेत असे सांगितल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। सततचा मानसिक त्रास, धमक्या आणि खंडणीच्या दबावामुळेच लालजी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। त्यातील राकेश तिवारी हा पत्रकार असल्याची माहिती मृताच्या भावांनी दिली। विरार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे।